नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेची ई-के.वाय.सी करणे सुरू आहे. भरपूर महिलांनी आपली ई-के.वाय.सी केलेली आहे आणि त्याची बाकी आहे त्यांना 18 नोव्हेंबरपर्यंत तारीख दिलेली आहे. आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे लाडकी बहीण योजनेची जी काही ई-के.वाय.सी आहे, ज्यांनी ई-के.वाय.सी केली आहे त्यांचासुद्धा हप्ता बंद होणार आहे. त्यासाठी काय कारणे आहेत? सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही ई-के.वाय.सी करताना तुमच्या पतीचा किंवा वडिलांचा आधार नंबर दिलेला आहे. त्यावरूनच आता सरकारला सगळे समजणार आहे. आता कोणकोणती कारणे आहेत ती मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे. त्यामध्ये जर तुम्ही बसत असाल तर तुमचासुद्धा हप्ता बंद होऊ शकतो आणि वसुलीसुद्धा होऊ शकते. आता कारणे कोणती आहेत ते आपण समजून घेणार आहोत. तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवरती नवीन आलेले असाल किंवा आपल्या चॅनलला अजूनसुद्धा तुम्ही सबस्क्राईब केलेले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. असेच महत्त्वपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून देत असतो. चला तर मग आता बघूया कारणे कोणती आहेत हप्ते बंद व्हायचे. सगळ्यात पहिलं कारण बघा, महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे. तुम्ही जर इतर राज्याचे रहिवासी असाल तर तुमचा हप्ता बंद होऊ शकतो. राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोट, परित्यक्ता आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला म्हणजे राज्यातील एक कोणतीही लग्न झालेली किंवा घटस्फोट किंवा परित्यक्ता असे एक महिला व एक अविवाहित महिला अशा 2 महिलांना एका घरातून पात्र धरण्यात येणार आहे. जर तुम्ही 2 पेक्षा जास्त महिला असाल तर तुमचा हप्ता बंद होऊ शकतो. तिसरा मुद्दा बघा, किमान वयाची 21 वर्ष पूर्ण व कमाल वयाची 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत या वयामध्ये तुम्ही बसत नसाल तर तुमचा हप्ता बंद होऊ शकतो. लाभार्थ्याचे स्वतःचे आधार लिंक बँक खाते असावे म्हणजे स्वतःचे बँक खाते असावे लागणार आहेत. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹2.5 लाखापेक्षा जास्त नसावे. तुमचे जर 2.5 लाखापेक्षा जात असेल तर तुम्ही यामधून बाद होऊ शकता. ज्याच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे, समजा तुमच्या घरातील इन्कम टॅक्स जर कोणी भरत असेल, वडील किंवा पती, तर तुम्ही सुद्धा अपात्र होऊ शकता. त्यानंतर ज्याच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपमंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहे किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत तथापि ₹2 लाखापेक्षा उत्पन्न असलेली बाह्य यंत्रणेद्वारे कार्यरत असलेली कर्मचारी, स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी पात्र ठरतील. आता यामध्ये जर तुम्ही सरकारी नोकरीमध्ये असाल, ज्या मुद्दे दिलेले आहे यापैकी कोणत्याही याच्यामध्ये तुम्ही सरकारी नोकरीत असाल व तुमचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त जात असेल तर तुम्ही सुद्धा या योजनेत बसत नाही, तुम्हाला सुद्धा अपात्र करण्यात येणार आहे. सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा ₹1,500 किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल. आता जर तुम्ही कोणत्याही योजनेमार्फत ₹1,500 पर्यंत जर लाभ घेत असाल तर तुम्ही सुद्धा या योजनेपासून अपात्र होऊ शकता. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार, आमदार आहेत. आता यामध्ये माजी खासदार झाले, आमदार झाले, जर कोणी आमदार खासदार झालेले असतील त्यांच्या कुटुंबातील सुद्धा महिला अपात्र ठरवण्यात येणार आहेत. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड ऑपरेशन उपक्रम अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक सदस्य आहेत अशा सुद्धा महिला यामधून अपात्र करण्यात येणार आहे. ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन, ट्रॅक्टर वगळून त्यांच्या कुटुंबातील सदस्याच्या नावावर नोंदणीकृत आहे अशा सुद्धा महिला यामध्ये अपात्र होणार आहेत. यामध्ये फक्त शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टर वगळून बाकी ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन
नोंदणीकृत केलेले आहे त्यांच्या आधार लिंक वरती ज्यांचे वडील किंवा पती यांच्या नावे जर 4 व्हीलर जर असेल 4चाकी वाहन तर अशा सुद्धा महिला यामध्ये अपात्र होणार आहेत. तर मित्रांनो, अशी ही महत्त्वपूर्ण माहिती होती की अपात्र होण्याची कारणे कोणती. तर ही सर्व कारणे अपात्र होण्याची आहेत. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेली नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र. धन्यवाद.